I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody? हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत आणि मजेतच राहा. तर आजचा दिवसभरचं रुटीन कसं असणार आहे ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे. त्या रुटीनला आपण स्टार्ट करूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा. खूप इम्पॉर्टंट असा आजचा व्लॉग असणार आहे. चला. तर इथे दूध तापायला वगैरे ठेवलेलं आहे. ॲक्च्युली थोडंच दही राहिलेलं होतं, विरजण लावलं मी. साय काढून टाकली कालच्या दुधातली. कालच्या दुधाची ते मी दही विरजण पण लावलं. काल तूप केलेलं होतं, रात्री भात बनवलं नव्हतं, त्यामुळे हे तूप तसंच राहिलेलं कसं भाताला मी हे करून घेते खालचं तूप काढून, पण ते पण राहिलेलं आहे. त्यानंतर बघा डिशवॉशरची भांडी लावायची राहिलेली आहेत. इकडे भांडी लावायचे, सकाळची भांडी पडलेली आहे तिथे. चला. आणि इकडे उठलेलं आहे तनिष, आणि तनिष आता आंघोळ वगैरे करेलच थोड्या वेळात. आपली झालेली आहे मस्तपैकी पूजा. सासूबाई गेलेल्या आंघोळला. चला आता आपण आवरून घेऊयात. सासूबाईंची आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांची काही असते, आंघोळ झाली पटकन मशीन लावा, मावशी येतील पटकन मशीन लावा, मावशीतलं असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे म्हटलं मशीन लावून इथे घेत आहे. आजकाल काय व्हायला लागले, आठवड्यातनं मी पहिलं कसं 2 ते 3 वेळा माझी मशीन लावली जायची, पण आता सासूबाईंचं कसं साड्या असल्यामुळे त्यांना रोजच्या रोजच त्यांना मशीन लावावी लागते मला. आणि काल काय झालं होतं, मावशींकडनं आमच्या एक्स्ट्राचं काम पडत होतं म्हणून मावशीने कपडे वाळू घातले आहेत, आणि आमच्या दोघींचेही कपडे वाळू घालायचे विसरून गेलो. त्यामुळे कालचे कपडे तसेच पडले आहेत, ते टबमध्ये ठेवले, आणि आजचे कपडे आता मशीनला लावून घेत आहे. आता हे दोन्ही मिळून मावशी वाळू घालतेलाच. आणि बेडशीट मुलांचं काढलेलं आहे ना, ते पण बेडशीट वगैरे मशीनला लावायचं राहिलेलं आहे. आणि आजचा ब्लॉग म्हणजे ॲक्च्युली पुढे तुम्हाला दिसणार आहे. सासूबाईंची माझी खूप तडाख्याची भांडणं झाली. काय करायचं, म्हणजे कितीही केलं ना, शेवटी अशी भांडणं आमच्या दोघींची झालेलीच आहेत. काहीच करू शकणार. 1 महिनाच होऊन गेला फक्त सासूबाई येऊन, पण शेवटी आमच्या दोघींची भांडणं झाली. मी त्यांना येतानाच म्हणलं होतं की तुम्ही समजून घ्या मला, आपण एकमेकीला समजून घेऊ, हसत खेळत राहू. पण शेवटी आमची भांडणं झाली. आणि कशा पद्धतीने कुणामुळे भांडणं झालीत हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू व्यवस्थित बघा. आणि व्यवस्थित बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही एक्झॅक्टली भांडणं कशामुळे झाले, काय कारण होतं, मोठं कारण होतं का छोटं कारण होतं. बरेचसे कारणं असतात बघा सासूनांच्या भांडणामध्ये, पण हे कारण जरा वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मिस करू नका, आणि तुम्हाला समजेल नक्की. आणि कमेंट करायला विसरू नका की तुमच्या घरी पण सासू सुनेची भांडणं अशा पद्धतीने होतात का सांगा, का तुमच्या भांडण्याची पद्धत वेगळी असते, कशा पद्धतीचं भांडणं असतं हे सांगायला विसरू नका. त्यानंतर बघा किराणा माल भरलेला होता, लिक्विड सोप संपलेलं होतं आपलं कपड्याचं, ते पण त्या बॉटलमध्ये इथे भरून घेत आहे. ॲक्च्युली मला 4 लिटरचं घावं होतं, पण ते ग्रॉसरी शॉपमध्ये ना 2 लिटरचं होतं. पण नंतर असं वाटलं ना, बरं झालं 2 लिटरचं आहे, कारण की कसं आहे की ह्या जे काही बॉटलमध्ये भरते ना त्यामध्ये 2 ते 3 लिटर बसतं. मग 1 लिटर मला असं पाऊच ठेवावं लागायचं पहिलं. आणि आता इथे मी भरून वगैरे घेत आहे. आणि बाथरूमबद्दल पण एक कमेंट आली होती की ताई तुमच्या 3ही बाथरूमचा आम्हाला व्हिडिओ करून दाखवा, कारण की होम टूरमध्ये 3ही बाथरूम वेगवेगळे दिसलेले होते त्यांना. तर हो चालेल, 3ही बाथरूमचं एक मी तुम्हाला व्हिडिओ करून नक्की शेअर करीन. थोडंसं डेकोरेट केलेलं आहे बाथरूम, खूप सारं नाही, पण प्रत्येक बाथरूममध्ये वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळं हे केलेलं आहे, त्यामुळे जरा वेगळं लुक दिसतं. थोडंसं तुम्हाला करायचं तर त्याबद्दल पण मी थोडं सांगेन. आणि हे 3रं बाथरूम आहे ना, ते आमचं ॲक्च्युली कॉमन बाथरूम होतं, पण त्याला आम्ही नेहमीच्या बेडरूमला अटॅच केल्यामुळे ड्राय रूम ठेवलेला आहे फक्त तिथे, वेस्टर्न टॉयलेट फक्त ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर बघा बसल्यानंतर मी आणि सासूबाई मस्तपैकी इथे ब्रेकफास्ट करत आहोत. तिकडे सासूबाई आमच्या कण्या खात असतात, म्हणजे मकाच्या कण्या असतात ना ते, आणि मी खात आहे चिवडा. आईचा चिवडा दिलेला आहे ना तो. दुपारचं सगळं आवरलं वगैरे, स्वयंपाक वगैरे सगळं झालं, सगळी कामं झालं, जेवण पण झालं. नंतर आलेले आहे बेडरूममध्ये, कारण की मला जायचं आहे गावाला, त्यासाठी मी इथे बघत आहे ड्रेस. आणि हे ड्रेस आहेत ना
म्हणजे कोणता घाला, म्हणजे आपण कुठे गावाला जायचं मला खूप मोठा प्रश्न असतो, कोणता घालू काय. आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे कोणता ड्रेस मला छान दिसतं आणि मी गावाला जाताना कोणता ड्रेस ह्यातला घालू हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की मी खूप कन्फ्यूज असते. एवढे जरी कपडे असले ना, मी कधी कधी ना वॉर्डरोबसमोर असं 10 मिनटं बसून राहते, मी ह्यातला कोणता घालू. नंतर वाटतं कधी मला माझ्याकडे कपडेच नाही आहेत असं फील कोणाला होतं. मला तर कायम असं फील होतं बघा, किती कपडे असले ना वॉर्डरोबसमोर बसायचं, विचार करायचं कोणते घालू आणि बसलं ना असं वाटतं की अरे माझ्याकडे कपडेच नाही असं फील होतं मला कायम. तर इथे बघा आता मी कपडे वगैरे हे करते आणि निमिष येईल थोड्या वेळात स्कूलमधून. चला तर I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement, the top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing sold out shows for 1,000. मम्मा खायला नाही बनवत, नी ब्रेड नाही बनवत, सांगा ना. काय निमिष का हवंय गेला बा पळाला. हा काय ग पल्लू चिली दमून आले, काय ब्रेड भाजून बघायले, किती आळस ग, निवांत झोपले मोबाईल घेऊन. काय दुपारचं काय करायचं मग सांगा. लेकराची आधी व्यवस्था करायची, आल्याबरोबर काय पाहिजे काय नाही काय जमा. आता सकाळ उठला डबा केला ना, आता मग दुपारी मला विश्रांती नको, सारखं भाग्या पोरांचं लागायचं. पूर्वी दमून येत आहे तसं कोण करायचं, काय नाही सगळं हायब्रिड खाऊन बाया हायब्रिड, प्रेम हायब्रिड, माया नाही दया नाही, नुसतं मोबाईल घ्यायचं झोपायचं. काय काय म्हणावं कसं म्हणतात सासूबाई, असं काय तर बघायला नाही आल्याबद्दल नुसतं मोबाईल कळलं का, लेकर वळलं ना तिकडं प्रेम नाही. त्याच्या पुरीला अजिबात लेकराबद्दल प्रेम नाही. काय असं कसं प्रेम नाही करते ती लेकर तरी आयांचं लक्ष नाही. काय करावं, कसा जमाना काय करायचं, मोबाईल तेवढी जादू करते काय. तेच की मोबाईल कुणी बनवला कोणाला बघा काय त्या कुणी बनवला त्याला झाडलं पाहिजे चांगलं. आणखी परत आता 50 रुपये 10 रुपये नाही बघा, पैसे सारखं बघते तुम्ही, काय करायचं सांगा. पैसे मागते सारखं तुटलाय गेल्या महिन्यात आणलं होतं, 5 महिने प्रत्येक महिन्याला आणायला लागतंय बघा त्याला. एवढं खर्च करा, तुमची 50 रुपये दे नातव तुमची आणि पोरवे करोडात सुना शेव मध्ये 100 रुपये देत का तुमच्या फॅमिली माझे. तर बघितलं ना सासूनांचे भांडणं आमच्या. त्यानंतर चुकलं, फायनली मी ते ब्रेड भाजून वगैरे दिला. त्यानंतर सासूबाई झोपलेला आहे त्यापाशी. त्यानंतर चहा वगैरे सासूबाईंसाठी मी ते बनवलेलं आहे. त्यानंतर माझ्यासाठी स्वतःसाठी फ्रेश वगैरे बनवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आमची सासूनांची खूप भांडणं झाली बघा. काय करायचं मला, तर हसत खेळत भांडणं झालेलं आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीने भांडणं होतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आत्या चहा घ्या. केला, थंड वातावरण आहे, मी पण फ्रेश केलंय तुम्हाला चहा. आत येता का पडचाल, नाही तर इथे बस पिताय का आत येता आत या. अहो गरम. त्यानंतर आम्ही दोघींनी चहा वगैरे पिलो, म्हणजे माझा हेल्दी चहा आणि सासूबाईंचा नॉर्मल चहा. त्यानंतर आलेले आहे मी निमीच्या बेडरूममध्ये. आणि माझं ॲक्च्युली काय झालं होतं, मी तिन्ही बेडरूमचं बेडशीट लावले होते मशीनला आणि मला ते वाळू घालायचं राहिलेलं होतं. मग आणखी आहे म्हटलं उजेड, तोपर्यंत आपण घालून घ्यावं आणि रात्रभर वाळून जातात, कारण मशीनमधून काढल्यानंतर थोडंसं आंबटवलं राहतंच, वाळून जातात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तर उठल्यावर ऊन पडतंच त्या बाल्कनीमध्ये. म्हटलं वाळू घालून टाकावं, राहिले की तसंच राहून जाईल, कारण की वास येतो नंतर. कारण की तुम्ही बघितलं मग अशी मी तुम्हाला म्हटलंच की कपडे राहिलेले होते कालचे, हे राहू नये म्हणून म्हटलं चला पटकन वाळू घालावं. आणि खरं सांगते
सांगते, सासू सुनांची भांडणं हे तेवढ्यापुरतं असावं आणि हसत खेळत भांडणं जर आमच्यासारखे असेल तर खूपच भारी बघा. माझ्या सासूचं हसत खेळतच अशी भांडणं असतात बघा. आमच्या दोघींची पर्सनली भांडणं असतात, पण मुलांमुळं नातवावर थोडं प्रेम थोडंसं होतं, पण काही हरकत नाही. पण तेवढी अशी म्हणतात ना काही काही सासूनांची किती भांडणं होतात ना, तशी आमची बिलकुल होत नाही. त्यामुळे मला खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर बघा कपडे वगैरे वाळू घातल्यानंतर मग येणार आहे बघा 6, मला वाटतं 6:30ला पार्लरवालीला इन्व्हाइट केलेलं आहे. ती येणार आहे घरी. ॲक्च्युली मला वॅक्स आणि हेअर कलर वगैरे करायचं होतं थोडंसं माझं पार्लरचं काम. त्यानंतर पुढे दिसणारे अगदी छोटीसं क्लिप मी ॲड केलेली आहे तिथे पार्लरची वगैरे, कारण की मला खूप सारं काही ॲड करायचं नव्हतं पार्लरचं, कारण की तेवढं मी कम्फर्टेबल नसते पार्लरचं कोणतीही गोष्ट करताना. मला व्हिडिओ शूट करायचं वगैरे ह्या बाबतीत मी कम्फर्टेबल नसते, त्यामुळे मी जास्त शूट करत नाही. कारण की ॲक्च्युली मला सासूबाई आल्यापासून बाहेर जाणंच होत नाही आहे. मग पार्लरला जाणंच होणार नाही आहे मला माहीत होतं. मग पार्लर एक घरगुती आहे, ती म्हटली की मी येते दीदी. मग ती म्हटली आले येते म्हटल्यानंतर ठीक आहे. मग म्हटलं तिला मी बोलून घेतलेलं आहे, म्हटलं ॲटलिस्ट जे काही नॉर्मली असतं ते तर आपण करावं. कारण की कसं असतं 40+ झाल्यानंतर बघा आपल्या स्किनची म्हणा हेअरची सगळ्याची काळजी घ्यावी लागते. आणि 40+ झाल्यानंतर खरंच सांगते फ्रेंड्स खूप आपल्या स्वतःमध्ये हार्मोन चेंजेस वगैरे होतात ना, त्यामुळे आपण थोडी स्किनमध्ये म्हणा हेअरमध्ये खूप सारा फरक पडतो. केस हेअरफॉल होतो, स्किन आपली ड्रायनेस जास्त वाढतो. त्यामुळे पार्लरमध्ये 40+ झाल्यानंतर खरंच जाणं फार गरजेचं असतं. मान्य तसले केमिकल्स वगैरे वापरू नये, पण कधी कधी काय असतं काही गोष्टी, आता पुण्यात राहते तर एवढं इतकं वातावरण विचित्र आहे ना इथलं, सगळी धूळ म्हणा नंतरच्याला गाड्यांचं हे, त्यामुळं नकोसं होतं. त्यामुळे थोडीशी काळजी घ्यावीच लागते. कितीही नाही म्हणलं तरी पहिल्यासारखं हायजेनिक खाणंसुद्धा नाही, त्यामुळे पार्लरला जाणं फार गरजेचं झालेलं आहे आजकाल. चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय.